नुकसान दिसतं ते सर्व आलं पाहिजे म्हणून. आणि इकडे काय वेगळं सांगताय का तुम्ही? तुम्ही या इकडे बीडीओ मॅडमला घेऊन या. बीडीओ मॅडम पण तुमच्या तिथे होत्या त्या दिवशी, क्लिअर सांगितलं नाही तुम्हाला, तरी तुम्ही सांगताय की त्या दिवशीच्या सभेत असं सांगितलं नाही. एक सभा मी घेतलेली आहे फक्त, तुम्ही होते की नाही मला माहिती आहे का तरी त्याच्यात? मग त्यात तुम्हाला काय कोणी असं सांगितलं का कपास घेऊ नका हे घेऊ नका? जे आहे ते सगळं घ्यायला सांगितलेलं, बाकीच्याला वेगळे निर्देशन तुम्हाला एकट्याला वेगळे दिलेले का? सगळ्यांनी बाकीच्यांनी घेतलंय, तुम्हीच का नाही घेतलं? अहो पण 20 सप्टेंबरचं कोण कोण कृषी विस्तार अधिकारी ते तुमचं तुम्ही बघून घ्या काय ते. आमचे जे निर्देश आहेत आम्हाला तुमच्या व्हिडिओ मार्फत सहीने पाहिजे. मला त्याला मी पत्र पण दिलेलं आहे की जो कोण काय घेणार नाही किंवा कोणाची काही कंप्लेंट आली एखादा राहिला तर तुम्ही रिस्पॉन्सिबल आहेत त्याला. म्हणून मी तुमच्याकडून पण घेतला नाही, कारण तुम्ही असं बेजबाबदार वक्तव्य करता कुठे पण. तुमच्या व्हिडिओ मार्फतच मला पाहिजे याद आहे. याचं पत्र दिलंय मी तुमच्या व्हिडिओना आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना. 20 सप्टेंबरला घ्यायला सांगितलं ना, आता नाही घ्यायला सांगितलं असं कसं काय म्हणताय तुम्ही? मग इथं तसं सांगा ना, त्यांनी कोणी सांगितलंय तुम्हाला कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी? इथं तुम्ही सांगताय की आम्ही सांगितलं तुम्हाला म्हणून. असं नाही, जे जे नुकसान झालंय ना ते सर्व सांगितलंय. आपण सभा घेतल्याच्या नंतर 2 पाऊस झाले पुन्हा. आता परत 2 सभा झाल्या, अजून त्या नायब तहसीलदार मॅडमने घेतल्या. आम्ही त्या दौऱ्यात असताना तेव्हा होते का तुम्ही? तेव्हा पुन्हा सांगितलं ना त्यांनी. जशा तक्रारी आल्या त्याच्यावर मॅडमने पुन्हा मीटिंग घेतली, नायब तहसीलदार मॅडमने पण. ते जो कोण तुमचा कृषी विस्तार अधिकारी आहे ना तो कोण तुम्हाला सांगणार आहे तर तसं सांगत जा क्लिअर. आणि जे काही तुमच्या आहेत ना ते तुम्ही द्या ह्याच्या मार्फत. एखादी जरी कंप्लेंट आली तर बघू मग आम्ही. म्हणून तर हे अशा कंप्लेंट होतात ना, त्याच्यामुळेच मी पत्र दिलंय की मला डायरेक्ट सबमिट नाही करायचं, तुमच्या व्हिडिओ मार्फतच माझ्याकडे आलं पाहिजे. आणि संबंधित हे जबाबदार असतील त्या गोष्टीला. त्याचा कॉन्सेप्ट क्लिअर नाही झाला, जिथं सरसकट झाला तिथं सरसकट घ्यायचा आहे. सरसकट आम्ही एक क्लिअर सांगितलेलं. उद्या